आई तू मला फोन नाही केला. मी तर काल भोर बोलले तर तू काही म्हटलं नाही याचं. तो बाबाचं काम तुला माहित नाही का? हा मी म्हणलं मला कालपासूनच चालू होतं बाई, येऊ जाऊ जाऊ भेटीला जसं म्हणून. तो बाबाचं काही व्हॅल्यू नव्हती मला, होय का नाहीची. मी म्हणलं आपण तुला बाई येतो मी, हा माणूस काही नेणार नाही. अजून आपल्याला तू वाट पाहत बसशील जशी, मग मला खराब वाटते. पोरगी वाट पाहून राहिली, पोरगी वाट पाहून राहिली म्हणून मी काही गोट नाही सांगितले तुला बाई, येऊ का राहतो. मी म्हणलं गेलं तर सांगता येते, नाही राहिलं नाही तर मग मला कालच होतं येतो. 8 दिवस झाले मला या वाटून राहिलं. पण ते सारे सण बारो हे ते त्याच्यानं मग तुम्ही गणपती नाही बसवला का? बसवला ना. मग काय तर तिकडे देवघरात, तू देवघरात गेलीस नाही ना, तिकडे देवघरात बसवला ना. हा बरं केलं बरं केलं. हो जसमा नाही बसवला लागे आपल्या त्यांच्याकडे ना बसवला, जयाच्या घरी बसवला. जयाच्या सासऱ्याची तब्येत कशी आहे बाई? तशी जशी आहे तशी. तुझी सासूबाई कुठे गेल्या? आवा तेच होत्या त्या आताच्या घरी, दिला ना आवाज मी. ते बसेल होत्या. आम्ही अचानकच आलो नाही तर बाबा म्हणत बरं मला फोन ला, पण मी आणलं जाऊ द्या काय फोन लावा लागते. फोन लावा लागत होता नाही, चांगलं नाही वाटत असं येणं. त्यात काय फोन गेला असता तर मी काही करून ठेवते स्वयंपाक. चल मग आता करू लाग मला थोडं थोडं. सांग माय बाई आले नाही त्या बाई तर काय तेल कसं पडला होतं का व? माय बाई आम्ही असंच आलो, अचानकच आलो माय बाई. मग काय झालं का, लोकांचं घर आहे का? मग पुरीच्या घरी यायला अपॉइंटमेंट घ्या लागते का कोणती? या बस बाई, सध्याच गेली मी का योगी, सध्याच गेली मी बाईच्या घरी बसायले. तीन आवाज दिला आई आली. चहा घे केला बाई? नाही ना करते ना. काय लागतो माय बाई, इन बाई राहू दे ना जी, आता काय आला परत लागास लागते का? नाही माय बाई लागास लागते. आणि ते तब्येता गिब्येता सारा साजरा चांगला आहे माय बाई. तुमचं कसं काय? चांगला आहे बाई. योग्यताजी यादच आली, म्हटलं चला आपण भेटीला जाऊ. तर हे पाणी बाई आमच्याकडे लय पूर आला, त्याच्यानं काही येणंच नाही झालं. मग तिचे बाबा मग आज उगा होती, वावरातला काही धंदा नव्हता जसा, तर मग चलतं का आज निघालो बाई घाई घाई. अरे म्हटलं. माय ई बाई बा. अरे काही नाही काही नाही, ते म्हटलं पाय धुवायला पाहिजे लावा. हो योगिता बाई, तो बाबाला पाय धुवायला पण दे ना. हो बाबा ये ना इकडे, धुवायते बेसवरच काय होती या. सांग पोरगी आबा बकेट भरून दे. काय चांगला आहे बाई, तब्येत आहे ते सारं चांगलं आहे. हो चांगला आहे बाबा. सुनबाई अरे तर ते धुतले का? सुनबाई बकेट भरून द्या बाबाले. टावेल दे ना, नवा टावेल दे ना, ते ओला असेल ना तो आता. ते पाण्या पावसाचे कपडे वाहूनच देत राहिले ना. तुमच्या इकडे काय म्हणते पाणी? बापा पुसूच नका पाणी. अरे पूर गेला मग नदी खालच्या वावर मराठी सबंध गेली मग काय आता काय. काय म्हणलं घरीच नसते कोणला, लवकर 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 कामं झाली. मी आला कुठे चाललीस का? नाही नाही कुठे नाही, कुठे जाणार आहे, घरीच आहे. टुकले दुपारी मग ट्युशन सुरू होतात हे होतात. दिनू का आलता? दिनू दिसला आता जसा मला आणला की गेलाय भरकन, काही आलाय नाही तिकडे. तू घाईत होता म्हणून आला नाही. विचारलं मला तुमच्या तब्येता गिब्येता कशा आहेत तर, आणि म्हणे आगे जात नाही उशीर होईल. आणि त्याला बाबा तिकडेच भेटले, तर मग बाबासोबत बोलला तो, सांगे मला तर सासरे म्हणे तिकडे आता घरी काही जात नाही उशीर होईल म्हणे, त्याची ड्युटीवर आला होता तो घाई घाई आलता. तेवढं भलं लक्ष राहते कोण आलं माघारी कोण गेलं. मा भाऊ आला तर बोलला का नाही, आणि बोलला ढंगाचे बोलतात हे. तेवढ्याला कामात पडते माय सासू. लयच घाई घाई आलता काय काम मशीन त्याने नाही. हा आता काम मशीन माय तसा काय येते माय, तो कामाचा नुस ड्युटीचा ड्युटी पाळली नाही त्यानं असं घाई घाई. काय काय तुमचं अर्जंटचं काम नाही? काय अर्जंटचं काम नव्हतं काही नव्हतं. ते माझ्या परीक्षेचा फॉर्म भरला की नाही विचारासाठी आलता, आणि त्याला काही खरं नाही वाटे. त्याला म्हणे भरला बाबू, तो त्याला वाटे काही खरं नाही वाटे म्हणून आलता तो. त्याचं म्हणणं आहे भर बाई अभ्यास, लागली परीक्षेत तर पास झाली तर मग चलच चांगलं होईल, एवढी दगदग करायची गरज नाही. माझ्या भावाचा जीव तुटते माझ्यासाठी, दुसरं काय म्हणून आला एवढा कळवळ्यानं. ओ माय आता तू पाठ फोडून आला तो आली म्हणून त्याला तू एवढी कदर. आम्हाला तर शिकतच नाही तो आली. मग पोरं का तो काही तुला काळजीच करत नाही. माय मा पोरं का एवढी काळजी करत, एवढी काळजी नाही करत व माय कोणी, पण त्या बोलून दाखवता येत नाही. मग पोराले चपडेपणा येतच नाही ना. त्याचं जे आहे ते पोस्ट असते, पण त्याचा का जीव नाही का माहिती, त्याला का नाही का माहिती तुई दग. आता तुला तो म्हणते का ट्युशन आहे घे का काही कर, तुला सांगायला खाज आहे म्हणून करतो तू. का आले तू का आले म्हणते तुले, त्याच्या का पगार तुला भागत नाही का? आता नवऱ्याचा 5,000 पगार असो का 10,000 असो का 50,000 असो, त्यानुसार संसार करा. हे बाईचं काम. तर माझी उलटीच खाज आहे. मी कमावतो मग कमावशील तर अंग नेट लावशील तर त्याला घरातले लोक काय करणार आहेत? तू का भाकरी भाजीन का, आता स्वयंपाक करीन का धुणं करीन? मी म्हटलंय नाही तुमच्या पोराले की भांडी घासा का धुणं, काही नाही. तुमच्या पोराला गरमच पाहिजे तर गरमच भेटते.
एकाही दिवस तुमच्या पोराला असं तसं चालत नाही. खिचडी केली तर तुमच्या पोराला तसं यावर बसती गेलंयच. आणि मी म्हणतही नाही कधी. मला काय हो मांगल हाय खायचं, मला करा वाटते. मला काय आयतं बसून खा नाही वाटत, मला कराच वाटाय ना. काय मला 2 रुपये मला कमवा वाटतात म्हणून करतो. मी काय कोणाला म्हणत नाही मला काही मदत कर म्हणून. मग कर ना माय बाई. कर ना. आता काय परीक्षा काय, आता अभ्यास करतो काय माय? मग ते लेकरायचा सोडून आता तुलाच अभ्यास नाही माय. मग त्याची फी असते, पैसे भरायला लागतील ना. सांगा तर मग पोरानं लेकरायच्या फिया भरा का तुला फिया भरा? हा, तुमच्या पोराला भरायची गरज नाही. मला जोडशे जमा आहेत. मी ट्युशन घेतो तर का फुकट घेतो का? ते लेकर मला पैसे नाही देत काय? जिथलेच माझे पैसे जमा असतात त्याच्यातूनच होते सगळं. उलट तुमचं पोरगही घेते खर्च पाण्याले माझ जोडचे पैसे. मला काही गरज नाही तुमच्या लेकाच्या पैशाची. आणि मी कोणत्या परीक्षेचा फॉर्म भरलाय तर मलाच पैसा भरतो मी, तुमच्या लेकाच्या पैशानं नाही. तुमच्या लेकाचा खर्च नाही करत मी. सांग आता तो कायचा खर्च आला? मी करून राहिली तू खर्च करतो नाही. माझे आता शिक्षणासाठी काही करतो म्हणलं, शाळा शिकतो म्हणलं तर त्याचा कायचा खर्च आला? मग त्या कमावतो तो काय तुला पैशानं करत होतो काय? तुला त्याचं काय नेरं झालं काय? तू काही खर्च पाण्याला गेशील तुझ्या पैसे तर तुमच्यावरच खर्च करते. त्याचा कुठे अलग संसार थाटला का त्यानं? का त्याला काही शक्नी आहे माय? काय कुठे खर्च करते माय? तो तुमचं घरचं सामान मामान आणायला घेतो शिवसने पासने तोची. का तो काय तो पैसे काय उडवते का तिकडे? तेच घेतात म्हणतो. आत्मा पोराच्या पगारावर तो जगली नाहीस का? आता डिमड्या तर कमावून राहिली लागेल. माले खर्च पैसे घेतात, माले पैसे घेतात कोण राहिली? बरं मी काही म्हणूनच नाही राहिले, तुम्हीच काय लावून राहिले? कशा काय आलत्या? सकून डोक सुद्धा गेली. काही अशीन काम म्हणून राहिली. तशी काय हुकट येते? फुकट पोराचा कोचम दाखवून राहिले. मला ओळखीच नाही. गई वैकीच आहे, माई वैकीची आहे म्हणून बरं आहे. चालेल वैकलं म्हणा मॅ रगारागातून. आता काही कोणाला खुलत मी. मट्टी गेली पोराचा पोळका सांगणारे. त्याची कमाई बापा मा भावानच लावून दिलं टीवर. काही पोरग बेवारच हेंडे बेरोजगार असो. मा भाऊ होय म्हणून त्या कंपनीत लावून तरी दिलं. आणि त्याचं काही मोठा नाही, त्याचं काही नाव नाही, पोराली नाही मायली नाही, त्याचीच पिप्पाणी वाजवतात. बस जा आलीच मी. ते धुणं भिजू घालतो. मी काही बसायला नाही आली. मला काही सकून बसणार नाही. चालली मी. आलती कोण धंदा झाला दिसला मला. कुठे चाललीस का? कुठे नाही चालली, घरीचा बसा. चहा ठेवतो ना. कालच चहाचा मसाला केला म्या. बसा 2 मिनिटं आलीच. ठेव मग पहिले. आता घेच म्हणतो तर घेतो, नाही तर माया चहा झाला. दिला मला लाईनीनं चहा. हो माहित आहे मला लाईनी किती देत. बसा 2 मिनिटं. हे एवढं कपडे भिजू घालतो. कपडे भिजू घातले की मग लवकर निघतात. मग ते माय बाई हे काय आणून ठेवलं माय मी? लसूण आलू जसं भंडारा आहे हिच्या घरी. कोणाला आणून ठेवले टपलं. हे आता घेतलं का कांद्याचं आलूचं टपलं? केवढ्याचं घेतलं वा? खर्चच करत राहते बाई ना. घेतलं नाही. मागच्या बारीनं मग भाऊ आलता तर घेऊन आलता. मला का दिसलं नाही का? अतिच तर होता तुम्ही. बरं झालं घेऊन आलता तर त्याने घेऊन आणलं होतं. 450 रुपयाचं आहे तर मी विचारलं तर होतं त्याले. हो विचारलं होतं. हाय बाई हे देत अशी ना तुम्ही पैसा. भाऊ तिकडून नेत अशी जगाला दाखवले. मग भावानं आणलं. बरं आणलं सारा. हो बा माझ्या नाही नव्हतं. हो माय दिनून आणलं नाही का? घरात अर्ध्या वस्तू माय बाई दिनूच आणते. बरं झालं माय पोरग पै कमावते. नाही तर म्हणत होते आमच्या 2 टाइमचा स्वयंपाकही दिनूच आणते घर करून. हे बरं आहे बाई तुमचं. घरावरच दुकान असल्याच्यानं जास्त म्हणजे घर सोडून जायचं कामही पडत नाही. घरातले धंदाही होते आणि लागे दुकानही पावल्या जाते. हो मी नसते जास्त, आई आणि आत्याच असतात. हो ना माय बाई. बरं झालं ना भाऊ जायले. बसायला जागाही झाली. चालते आहे ना दुकान पण. हो सणावारात साजरा चालते. नवरात्रात तो खावो योगिता. मागच्या नवरात्रात 30 साड्या गेल्या. आता उंदा नवरात्रात धान ठेव जा. अंदा बरोबर तशा साड्या ओटी गिटीच्या हे ते. माय बाई मागच्या नवरात्रात लय गेल्या बाय. देवीला वाट्या भरायला नाही टाकतच नेल्या ना. त्या हिशोबात आणल्या होत्या ना वटीवाल्या साड्या 100-150 रुपयावाल्या. बाहेर नेल्या मग तिले. आणि गावात आता कोणाच्या घरी पाहुणे नाही, साडी नेसून द्यायची असली तर काय भुसकून येते ते. काय अंदरी आलं तर दरवाजा उघडून दुकानातून काढून देतात म्हणून किती येतात बाया. हो चालते बाई. आता शहरात आता लय चालत असं आपलं उत्सव पण कामापुरतं चालते. हो ना बाई ते तर आहेच. हो ना ते आता देऊन ती ठेवलं माहिती. आजकाल पुरी घालतातच ना. आमच्या गावात घालतात नाही बाई साऱ्याच. मग पुरी तर घालतात बाकीच्या सुनवारे घालतात ना. घालतात आजकाल ते ड्रेस गाऊन गावातही घालतात. हो माय बाई ते का आता नाही राहिलं घालतात माय बाई. आता सर्रास घालतात. हो बरं तुम्ही 2 जणी आहे इथं तर मग मी आता आतमध्ये जाते.
त्या सुमिताई येतील तर भांडे रिकामे करते मी सगळे. बाई नशीन येत तर घासून घेऊन आपण. तुला मला काढून दे, मी बसल्या बसल्या घासून सवन भांडे. आता मला आदत नाही का भांडे घासायची? मी बसतो, माझा आणून दे बाय. आता तुझ्या घरात मला काय सुचत नाही. पाहुणे रावण्याला सुचत नसते बाई, कायच्यात काय काढा कायच्यात काय का. तू काढून दे समजे भांडे रिकामे करून आणून दे, मग मी घासतो. तो ती एवढा मोठा नळ आहे, पाणी आहे, टेन्शन आहे काय नाही. ओ मा योगिताची आई भांडे लावेल आहे ना, सुमी येते ना, सुमीच आहे ना येते. धुवून देते ते, शिल्लक असलं तर भांडे घासून ते. बदलला काही धंदा घराचा, फरशा पुशाचा काही जायचं काळा ते करून देते. का बाई ढास येऊन राहील तुम्हाला, खोकला येऊन राहिला, औषध घेऊन लागत होतो काही. काळा गिळा घेत नसता का अजून? आम्ही घेतो बाई काळा गिळा, घेतो बाई मी घेत असतो. सकूनच घेतला. आता ते काय एकदा आलं की लवकर जाते का, 4-5 दिवस गुंगायच ते. सर्दी आलती मा त्याच झालं सारा. आता खोकला, आता ते उचक ताप येईल. त्याच्याशिवाय होते का ते? चला बाई माघारी म्हणलं बसू ना घंटाक बर. काली आल्या ना उभ्या उभ्या चालल्या गेल्या. योगिता तू सगळं करू राहिली? आंघोळ करू राहिली त्या. काय बाई आज करत नाही, उठणं लावलं अंग घासते काय? मग कोणा सकाळची अंग व्हायला गेली आली हो माय देव का बाई. माय बाई रत्नीने आज नाही साडी घातली. थांब आता जरशी इनीच्या देखता खेचतोच हिची. रत्नी गावाला चालली का? सांगा आता देव का बाई, घरी पाहुणे आणि मी का गावाला जाणार आहो का? काय माय बाई गावाला थोडी चालली मी. इन बाई आल्या मी का गावाला जाणार आहो का? नाही बाई एवढी नवी साडी घातली, रोज ना तर गुंडायला की चाललो म्हणून विचारला बाई. बाई घड्याळ गिड्याल घातला सुनेच आहे किती बाई वरत नाही. या आमच्या ननद बाईले ना इन बाई तुम्हाला सांग, या आमच्या ननद बाईले फक्त मजा का येतात. रात असो दिवस असो पाहुणा असो रावणा असो, तेले फक्त मजा का करणं. माय पाय खेच पा आता साजरी साडी गिडी घातली मी आता लागे बा ननदच्या कसं पोटात दुखून राहिलं. तेल तर वाटते हाऊजे हमेशा पिसाटेला सारखेच राव. नाही व माय बाई अशी साजरी राहिली नाट वाटून का मलेच काय मा भावाली पट्टी काय म्हणीन बाई. काय बाई आता ननद भाऊजाईच्या म्हणतात मी काय बोलू बाय. ते आलं वजात्र जाय व योगिता दे तिले भांडे का. ते तर भांडे पाहिले की तिचा ज्यूस खाय भरते. गाव पंगत दिल तिने रात्री, तू द्याल ना सुमे. गाव पंगत होती ना योगिताच्या घरी म्हणून भांडे निघाले करते. का लोकांना का पत्रावाल्यावर जाऊ का? हो माझी आई आली ना, माझे बाबा आले म्हणून 2-3 ताट शिल्लक निघाले. सुमी बाई एवढे निघाले का? नाही हो माय नाही, मजाक केली मी. द्या अजून असतील भांडे तरी कामे करून द्या तर मी घालू. आज बाई माधुरीबाईच्या घरी ते महाराजाचं ते याचं आहे ना राशीचं, तर तिने मला जेवायला बोलावलं भांडे कुठे घासायले. तर ती जाताना मग माझ्या दिवसभर बसाच सांगवलं त्यानं. काय झाडून गिडून काढलं काय होय नाही तर सारा धंदा करायला बरं देईन मला. आज दिवसभराची मजुरी आहे मला. नाही तुमच्या घरचे भांडे घासतो मग जातो. द्या ना बरोबर रिकामे करून. पाहुणीन बाई काल आल्या तुमची आई? हो काल आली. तुम्ही भांडे जसे साजरे खास जवा काल प्यायला साबण तसंच होतं. साजरे धुत जाय पिंगम पडलं का तुले? सल्लावन बोळ्याची साबण खराब आहे नाही, सचक धुत जाय. बरं झालं बाई दुकान उघडं आहे. मी म्हणलं काय सांगा दुकान उघडं आहे का नाही तर. मा घरी पाहुणे आल्या महालक्ष्मीले तर माय सासू म्हणे तिच्या इकडल्या आल्या ना माय सासूच्या भावजया तर साड्या नेसून द्या म्हणे. सांगा आता आत्या देवाला आलेले का साड्या नेसून द्या लागतात का? पण बुढीच्या सोयरे होत ना मग काही चालते. मला म्हणते जाय भरकून गावातच दुकान आहे तुला कुठे दुसरी इकडे जावं लागते म्हणते. आणि बरोबर साड्या घेऊन ये म्हणते. म्हटलं हो फुकटच देते म्हणलं ते दुकानवाली बाई. आता बुढीच्या सोयरे असल्यावर तर घ्यास लागतात नाही बाई. मा सोयरेले ब्लाऊज पीस देत नाही बुडकी आणि स्वतःच्या सोयरेले पाहला कशी म्हणते साड्या दे म्हणते नेसून समद्या जणीले. तिच्या भाषा भाऊजया आल्या ना माय बाई. बराबर आहे मग तो सासूचं दे नेसून. आता त्या बुढीच्या भाषा किशा का डबल येतात घरी. दे नेसून साड्या नेसून दिल्यानं तो काय हलकबारी होऊन राहिलं. कमावलं ना त्या बुड कमी कमावलं का? पडते का तुले? 10 एकर वावर आहे ना घरी कमावून नाही ठेवलं का तर सासू सासऱ्यानं? हो माय बाई त्याच अजून पुराण सरून नाही राहिलं. कमावलं 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 माय बाई. असं वाटते त्या देवानं सोय केली असती ना त्या सबंध 10 एकर वावर बी
आणि सारं गाठुडं गुटुडं भरून बुडीच्या मस्त की मारलं असतं दिलं असतं पेटून जाय घेऊन तो संग. पण याची सोय नाही ना. तुम्हाला म्हणून सांगतो आत्या, मा सासू सासऱ्यानं खरंच नेलं असतं, वदर जर नेता आलं असतं ना, मा सासून तर घरातले भांडे कुणी नेले असते, मग तिने ठेवले नसते मला. पण नेता येत नाही म्हणून सांगा, म्हणून तर कुठे आम्ही कमावलं तुम्ही मजा मारता, आम्ही कमावलं तुम्ही मजा मारता. जीव तुटते मा सासूचा, तिला तर वाटते सगळं घेऊन जा. पण नेता येत नाही म्हणून सांगा, तर मी दिलं असतं बांधून. मी का कमी हाव का? कोणी गाठलीच बाई आहे का साडी द्यायला आली? वैकेच्या नाही नवा आली पाहुणीन बाई आहेत वाटते. बाई येईन हाय व मासुनीची आई होय. कशी किती रुपया लोक पाहिजे तुला साड्या म्हणजे पाहिजे? सस्त्यातल्या सस्ते दाखवा. 100 रुपये पडले चालते मला. माया कोणत्या सोयऱ्याला लागते, त्या बुडीच्या सोयऱ्याला द्यायला लागतात. कितली हलकी दाखवा. सराय सस्ती म्हणजे आपल्याजवळ 200 रुपयाची हाय व, त्यापेक्षा खाली नाही पडत. तू तर उदारच नेता, 250 पडेन तुले. हो चालते, त्याच्यापेक्षा खाली असेल तर द्या. काय द्यायला लागते आता, नाही दिलं तर बुडगी भरभरवीन म्हणून. नाही तर मी आता दिलं तर ढकलून, पण माझ्या घरचा वा सदोऱ्याला आवरत नाही. ने माया मुंबईने होय काय येतात आता डबल मारलं नाही, येतच नाहीत. माय सोयरे तर तुमच्या घरी पडेलच असतात मधला रात दिवस. मा सोयरेला काही नाही घेतली, बंदरभर साडी नाही ना, पाहुणचार नाही. बुडीच्या सोयरेला सबर होते म्हटलं आमच्या घरी पाहुणचार साड्या. माय 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 पावले जात नाही, भज्याशिवाय तर पाहुणचार होत नाही. माय सोयरे आले की भजन कुरुडी माय ताटात दिसत नाही. चला बाई आपण बसू माझ्या दारात, आता यायचे का पायनं 17 पायनं आणि 1 नेणं. चला तर ते बसू घंटाकभर. हो आता योगिताचे बाबा आले की आम्ही निघूच माय बाई. ते वावरात जायलात ना भाऊ संग, मळ्यात जायलात म्हणते. काय नाही जायला लागत. आता आल्या तर 2-4 दिवस आले तर काका निघास लागते काय. थांबा आता 2-3 दिवसांनी जा का, घरीच नाही तरी दोघं. नाही हो बाई, वावरातले काम तसे आता भेटीले म्हणून आलो माय आम्ही. कालच चाललो होतो, पण माय जाऊच नाही त्याला. योगिताने कुळमुळ तोंड केलं, तुम्ही दोघे जण नाही म्हणा, मग राहिलो रातभर. आता जातो बाई. आज काय आता झालं, आता भेटी झालं माय, राहिलो रातभर.